सर्वांना माझा नमस्कार. मित्रांनो, आज मी आपल्याला एक मराठी कथा वाचून दाखवणार आहे. या कथेचं शीर्षक आहे सायकल. अहो बाबा, माझ्या या वाढदिवशी तरी मला सायकल आणून देणार ना? गणू त्याच्या बाबांना विचारत होता. हो रे बाळा, यावर्षी नक्की. किसन त्याच्या लाडक्या मुलाच्या डोक्यावरून हात फिरवत बोलला. मागच्या वर्षी पण असंच बोलला होता तुम्ही. गणू काहीशा नाराजीच्या सुरात बोलला. किसनचा चेहरा थोडासा चिंताक्रांत झाला, पण तरीही चेहऱ्यावर हसू आणत किसन बोलला, अरे, मागच्या वर्षी तुझी आजी आजारी होती म्हणून सर्व पैसे खर्च झाले. किसन त्याची समजूत काढत बोलला. तेवढ्यात बाहेर अंगणात मोडक्या लाकडी बाजेवर झोपलेली गणूची आजी बोलली, अरे, मी तर काही दिवसांची पाहुणी आहे. का माझ्यासाठी पैसे वाया घालवतोस? माझ्या गणूला त्याची आवडती सायकल आणून दे. त्यातच माझ्या आत्म्याला शांतता आहे. आई, तू असं अभद्र काही बोलू नकोस ग. बघ, आता परवाच गणूचा वाढदिवस आहे आणि मी सायकल पण आणतो की नाही बघ त्याच्यासाठी. मग तुझा नातू तुला सायकलवर बसून फिरवेल बघ. किसन हसत हसत बोलला. घ्या, आता हे सायकल आणणार. गण्या, नाही त्या स्वप्नात राहू नको. काही होणार नाही या माणसाकडून. तू झालास हीच मोठी गोष्ट आहे. दारात उभी राहून गणूची आई बोलत होती. या माणसाशी लग्न करून आयुष्याचं वाटोळं करून घेतले मी. गणूची आई आता थांबण्याच्या मनस्थितीत नव्हती. किसन, गणू आणि गणूची आजी यांच्यासाठी ही गोष्ट काही नवीन नव्हती. गणू त्याच्या पुस्तकात डोकं खुपसून बसून राहिला. आजीने फाटकी गोधडी पूर्ण अंगावर घेतली आणि किसन शीळ घालत बाहेर निघून गेला. या घरात मला काडीचीही किंमत नाही, असं म्हणत आणखी काही बडबड करत गणूची आई संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागली. किसन खूप साधा माणूस होता. जेमतेम शिक्षण झालं होतं. नोकरी पण एकदम साधी होती. रोज रेल्वेने कामाला जायचा आणि यायचा. त्याचा पगार तर पहिल्या 10 दिवसातच संपून जाई. मग राहिलेले दिवस उसनवारी घेऊन आणि गणूची आई जे 4 घरचं धुणं भांडे करायची त्यातून मिळणाऱ्या पैशातून त्यांचं घर चालायचं. पण किसनचा त्याच्या मुलावर खूप जीव होता. गणूने पहिल्यांदाच किसनकडे काही मागितलं होतं. ते म्हणजे सायकल. लाल कलरची सुंदर सायकल होती ती. रेल्वे स्टेशनपासून काही अंतरावर सायकलचं दुकान होतं. त्या दुकानात ती सायकल होती. किसन त्याच सायकलीवर हात फिरवत दुकान मालकाला बोलला, ही सायकल देऊ नका हं कोणाला. परवा मी येऊन घेऊन जाईन. दुकान मालक हसत बोलला, अरे किसना, तुझीच सायकल आहे ती. रोज रोज तेच तेच काय सांगतोस? किसन त्याचे डोळे मिचकावत बोलला, तसं नाही हो, फक्त आठवण करून दिली. गणूला लाल रंगाचीच सायकल हवी आहे. दुकान मालकाला किसनची निरागसता आणि प्रामाणिकपणा खूप आवडायचा. म्हणून 2 वर्ष होत आले तरी किसनसाठी ती सायकल ठेवली होती. खूप वेळा तो बोलला होता, सायकल घेऊन जा आणि जमतील तसे पैसे दे. पण स्वाभिमानी किसनला ते पटत नव्हतं. आज गणूचा वाढदिवस होता. किसन पण खूप खुश होता. सायकलच्या किमती एवढे पैसे त्याने जमवले होते. कामावरून रेल्वेने तो परतत होता. बस आता जाता जाता ती लाल रंगाची सायकल घ्यायची आणि गणूला भेट म्हणून द्यायची. आज त्याच्या आईला पण कळेल की मी एवढा पण ना करता नाही. तिकीट रेल्वेचा TC तिकीट चेक करत येत होता. किसनच्या अंगावर काटा आला, कारण त्याचा मासिक पास सकाळीच संपला होता. त्याच्या लक्षात आलं होतं, पण पास काढत बसला असता तर सायकलसाठी पैसे कमी पडले असते. म्हणून तो आयुष्यात पहिल्यांदाच तिकीट न काढता रेल्वेने चालला होता. TC त्याच्याजवळ येऊन उभा राहिला. चला तिकीट दाखवा.
किसन नरमल्या आवाजात बोलला, साहेब कालच पास संपला हो. मग मी काय करू? आता तुम्ही विदाऊट तिकीट आहात, चला 1000 रुपये दंड भरा. टीसी त्याच्या भारी आवाजात बोलला. किसन रडवल्या आवाजात बोलला, साहेब पैसे आहेत माझ्याकडे, पण माझ्या मुलाला सायकल घ्यायची आहे. हो मला हे सांगून काय फायदा, माझं काम मला करू द्या, चला दंड भरा, चला उतरा स्टेशनवर. टीसी काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. पुढचं स्टेशन किसनचंच होतं. टीसी त्याला घेऊन खाली उतरला. किसनच्या डोळ्यात पाणी आलं. तो गयावया करू लागला, साहेब दया करा हो, आज वाढदिवस आहे माझ्या मुलाचा, सायकल मागितली आहे त्यांनी, आज जाऊ द्या. 15 वर्ष झाली मी प्रवास करतोय, कधीच विदाऊट तिकीट प्रवास केला नाही, आज फक्त मला जाऊ द्या. पण टीसीच्या चेहऱ्यावर काही एक फरक जाणवला नाही. असली नाटकं रोज पाहतो मी. तिकीट नसलं की खोटं काही पण सांगायचं. चला पैसे काढा. खोटं नाही बोलत हो. बघा समोरच ते सायकलच्या दुकानात लाल रंगाची सायकल आहे. वर्षापासून थोडे थोडे पैसे जमवलेत. दुपारचं जेवण बंद करून पैसे जमवले आहेत. चला चला पैसे काढा. टीसी वैतागला होता. किसनने वरच्या खिशातून पैसे काढले आणि बोलला, साहेब हे फक्त पैसे नाहीत हो, माझ्या मुलाचं हसू आहे यात, त्याचा आनंद आहे यात. हे जर तुम्ही घेतले तर एका मुलाचा बापावरचा विश्वास पण हिरावला जाईल. किसन हात जोडून विनवण्या करू लागला. पण टीसीने सरळ त्याच्या हातातून पैसे काढून घेतले. किसन जड पावलांनी घरी निघाला. गणू दारातच त्याची वाट पाहत होता. बाबा माझी. गणू बोलता बोलता थांबला. त्याला किसनच्या डोळ्यात पाणी दिसलं. किसन घराबाहेरच बसला. गणू जवळ आला. लहान असला तरी बाबांच्या भावना कळत होत्या त्याला. तो जवळ गेला. किसनच्या जवळ बसला आणि बोलला, बाबा तुम्हाला काल सांगायचंच राहून गेलं, माझी ना उंची कमी आहे अजून, मग सायकल चालवायला पाय पुरणार नाहीत. आणि तसं पण आमच्या बाई बोलतात चालण्याने व्यायाम होतो. त्याचा आवाज भारी झाला होता. तोंडातून शब्द फुटत नव्हता. तो पुढे बोलला, त्या सायकलीपेक्षा पण तुमच्या डोळ्यातलं पाणी खूप किमती आहे. नकोय मला सायकल बाबा. आता मात्र किसनला हुंदका आवरला नाही. त्याने गणूला कुशीत घेतलं आणि रडू लागला. गणू पण रडू लागला. दारात गणूची आई उभी होती. तिचे पण डोळे पाणावले. कसं काय होईना तिचा नवरा धडपडत होता त्याच्या कुटुंबासाठी. थोडा वेळ शांतता पसरली आणि अचानक ट्रिंग ट्रिंग अशा आलेल्या आवाजाने गणू आणि किसन दचकले. त्यांनी आवाजाच्या दिशेने पाहिलं तर समोर टीसी आणि सायकलचे दुकान मालक उभे होते. चेहऱ्यावर स्मितहास्य होतं आणि त्यांनी सोबत आणली होती लाल रंगाची सुंदर सायकल, तीच जी किसन घेणार होता गणूसाठी. आणि मालकाच्या हातात फुगे आणि केकचा बॉक्स होता. हॅपी बर्थडे छोट्या, टीसी बोलला. किसन हात जोडून उभा राहिला. साहेब तुम्ही? टीसी बोलला, हो मीच. माणूस आहे मी पण, थोडी माणुसकी आहे माझ्यात पण. तुमचे डोळे पाहून कळलं की तुम्ही खोटं बोलत नव्हतात. तुम्ही गेल्यानंतर का कोणास ठाऊक पण मनात अपराधीपणाची भावना आली. जणू काही घोर पाप घडलं माझ्या हातून. म्हणून मी तुम्ही दाखवलेल्या दुकानात गेलो. मग त्यांनीच तुमची हकीकत आणि धडपडीबद्दल मला सांगितलं. मग तुझ्याच पैशातून सायकल घेतली आणि हे दुकान मालक मला तुझ्या घरी घेऊन आले. आणि हा केक माझ्याकडून बरं का, दुकान मालक बोलले. किसनच्या डोळ्यातील दुःखाचे अश्रू आता आनंदात बदलले. जगात माणुसकी अजूनही आहे याची जिवंत 2 उदाहरणे समोर उभी होती. चला आता केक कापू, टीसी बोलला. गणू आनंदाने केक कापत होता. बाजूला किसन, त्याची आई, आजी, टीसी आणि दुकान मालक टाळ्या वाजवत हॅपी बर्थडेचं गाणं गात होते. गणूने तसंच दाराबाहेर पाहिलं
त्याची नवीन सायकल त्याची वाट पाहत होती. धन्यवाद. मित्रांनो, ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर जरूर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना शेअर करा. आणि जर तुम्ही माझं हे यूट्यूब चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद. नमस्कार.